असते इथं कशी ना 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 ना. ओल्या मातीचा सुगंध आणि किचन मधून घमघमून सुंदर सुगंध येत आहे. तो कोणत्या गोष्टीचा आहे मम्मीला विचारते. आज तुला नाश्त्यासाठी गरमागरम ढोकळा बनवत आहे. मस्तपैकी झटकेपट बनणारा हा ढोकळा तुला आणि तुझ्या मैत्रिणींसाठी खास आहे. सगळीकडे उंच उंच झाडं, नारळाची झाडं. इथे घरं पण साधी असतात, पण आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर आहे की मन शांत होतं. पावसाळ्यात तर कोकण एकदमच बहरून येतं. मेकुणी या आमची मिली, ही बघा आमची मिली. सोनू, हो बघा आमचं सोनू. सोनू ये सोनू. आमची डॉली कुठं गेली? डॉली. हे गाईज, वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग. या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी मम्मीला सांगणार आहे काहीतरी स्पेशल बनवायला, जे झटपट पण होईल आणि आपल्याला टेस्टी पण लागेल. पावसाळी वातावरण आलेलं आहे आणि या वातावरणात आपल्याला काही वेगळं पण खायला भेटेल ना. म्हणून कोकणातलं वातावरण बघा किती निसर्गरम्य झालेलं आहे. या कोकण फिरायला. कोकण आपलंच असा. चला तिकीट बुक करा, लिया पटाकन. बघा किती छान वाटतंय. आजूबाजूला घर आहेत. तर चला मम्मीला आज सांगूया काहीतरी स्पेशल बनवायला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. चला रेसिपीला सुरुवात करूया. चलो. आजचा ढोकळा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत, ज्यामुळे पीठ एकसारखं फेटलं जाईल आणि जास्तची भांडी पडत नाही. विशेष म्हणजे आपले हात सुद्धा खराब होत नाही आणि पीठ व्यवस्थित मिसळले सुद्धा जातं. त्यामुळे मी इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला टेबलस्पून आणि टीस्पून असे 2 चमचे लागणार आहे. जर तुमच्याकडे टेबलस्पून नसतील, पोहे खायचा चमचा हा प्रत्येकाच्या घरात असतोच. टेबलस्पून म्हणजे 2 चमचे आणि टीस्पून म्हणजे 1 चमचा. तर आता आपण सर्व साहित्य याच प्रमाणाने मोजणार आहोत, कारण बऱ्याच जणांचा टेबलस्पून आणि टीस्पून यामधला फरक समजत नाही. त्यासाठी मी एवढ्या डिटेलमध्ये सांगत आहे. आणि असं सर्व प्रमाणबद्ध सामग्री घेतली तर आपला पदार्थ चुकत नाही. सर्वप्रथम आपण 2 टेबलस्पून पाणी आणि 2 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत. आणि फूड कलर घेतलेला आहे, पिवळ्या रंगाचा फूड कलर आहे. आणि आता 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. चमच्याच्या मापाने म्हणाल तर 6 चमचे साखर घेतलेली आहे. हे बघा, मी तुम्हाला टेबलस्पूनने मोजून सुद्धा दाखवत आहे. 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. यासाठी मी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे. आता आपल्याला 1 टीस्पून लिंबू सत्व, म्हणजेच ह्याला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हणतात, ते 1 चमचाभर घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण 1 चमचा मीठ घ्यायचं आणि अगदी थोडीशी पाव चमचा हिंग टाकून घ्यायची.
आता हे मिश्रण आपण मिक्सरला चांगलं 1 मिनिट फिरवून घेणार आहोत. मम्मीने इथे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस मम्मी तुम्हाला सांगेन कसं काय करायचं ते. मम्मी जरा सांग. मी इथे 1 कप चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे रेडीमेड पीठ आहे. मी हिरा बेसन पीठ वापरलेलं आहे. हिरा बेसन पीठ अगदी बारीक असतं ना, ते बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घेतलेलं आहे. 1 कपाला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता त्यात 1 टेबलस्पून खाण्याचा सोडा टाकत आहे आणि आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. मम्मीनी इथे परत एकदा मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं असायला पाहिजे. बघा किती छान मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हात खराब झालेला नाही किंवा डाळीच्या पिठाच्या कुठेही गुठल्या राहिलेल्या नाही. एकसारखं एक संघ मिश्रण तयार झालेलं आहे. बघा असं या चमच्यावर एक पातळ असा थर येत आहे आणि आपण बोटाने अशी रेष उमटवली तर ती पुन्हा मिसळली जात नाही. म्हणजे 2 भाग झालेले आहे या पिठाचे, जे एकत्र मिसळले जात नाही. आपल्याला इतके हे मिश्रण अशा कन्सिस्टन्सीचं असायला पाहिजे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे ना, त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे मम्मीने भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण आहे ना गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि खाली एक स्टँड ठेवलेला आहे. आणि आपण ज्या भांड्याला तेल लावून ठेवलेलं आहे ना, ते भांडं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या ढोकळ्यावर पाण्याची वाफ पडू नये यासाठी मी ह्या झाकणाला एक सुती कापड बांधून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या ढोकळ्यावर पाणी पडणार नाही. आता हे मिश्रण आपण गरम झालेल्या ह्या भांड्यात ओतून घ्यायचं, जेणेकरून हे बघा हे भांडं गरम झालेलं आहे ना, यात हे मिश्रण ओतून घेणार आहे. म्हणजे आपला ढोकळा मध्येच बसत नाही. म्हणून ही महत्त्वाची टीप आहे मैत्रिणींनो. भांडं गरम करूनच त्यात मिश्रण ओतायचं आणि असं झाकण ठेवून 20 मिनटं अजिबात झाकण उघडायचं नाही. 20 मिनटानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते. 20 मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. ढोकळा बघा किती छान झालेला आहे. आणि आपण जो सुती कापड लावला होता ना, त्यावर बघा पाण्याची वाफ कशी झालेली आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेला असा सुती कापड बांधायचा. ढोकळा पण बघा किती छान झालेला आहे. आता आपण हा ढोकळा काढून घेऊया. ढोकळा व्यवस्थित थंड झाल्यावरच आपण त्यावर फोडणी देणार आहोत. त्या अगोदर आपण फोडणीची तयारी करत आहोत. तेल चांगलं गरम झालं की त्या तेलावर आपल्याला राई, जिरं, पांढरे तीळ, थोडेसा कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या मी ओबडधोबड कापून घेतलेल्या आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला या तेलावर टाकून घ्यायचं आहे. फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. चिमूटभर हिंग, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी साखर आणि अगदी चिमूटभर मीठ आणि अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि ही फोडणी आता मी गॅस चालू करत आहे, कारण आपण जी साखर टाकलेली आहे ती विरघळली पाहिजे ना, त्यासाठी. असं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा.
आता गॅस बंद करायचा. अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. असा ढोकळा आपला थंड झाला, रूम टेम्परेचरवर आला की त्याचे किनार आपण सोडून घेऊया. आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. माझ्या कापण्यावरूनच तुम्हाला समजत असेल ढोकळा आपला किती स्मूथ झालेला आहे. वाव, याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे. हे बघा, जाळी बघा किती छान पडलेली आहे. आता आपण जी तयार करून घेतलेली फोडणी आहे ना, ही फोडणी यावर टाकून घ्यायची. अशी ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायची. आता आपण चटणीची तयारी करूया. देठासहित कोथिंबीर, तुमच्याजवळ जर पुदिना असला तर लय बेस्ट. माझ्याजवळ नाही आहे. 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 मोठी हिरवी मिरची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा. थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ हे टाकून ढोकळ्याची कोपऱ्याची जी असतं ना ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत. त्याने आपली चटणी दाटसर अशी होते. आणि अगदी थोडंसं थंड पाणी हे टाकून मिक्सरला फिरवून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.